मुंबईच्या वरळीतील सागर पॅराडाईज नावाच्या आलिशान टॉवरच्या 14व्या मजल्यावर राकेश मेहता राहत होता. राकेश वय 42 वर्ष, मेहता इंडस्ट्रीजचा मालक. एक मध्यम आकाराची कंपनी जी बांधकाम साहित्य बनवायची. तो एक साधा, हसतमुख आणि कुटुंब वत्सल माणूस होता. त्याची पत्नी मेघना वय 38, एक सुसंस्कृत आणि शांत स्वभावाची स्त्री, जी कधीकधी तिच्या स्वप्नाळू डोळ्यांनी राकेशला चिडवायची. तू कामात इतका गर्क आहेस, माझ्यासाठी वेळ कधी काढणार? राकेश हसत उत्तर द्यायचा, मेघना, सगळं तुझ्यासाठीच तर आहे. त्यांचं लग्न 12 वर्षाचं होतं, पण गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यात छोटी मोठी भांडणं व्हायची. राकेशचा भाऊ कबीर वय 40 वर्ष, कंपनीचा CFO होता आणि राकेशचा जवळचा मित्रही होता. कबीरला राकेशच्या यशाचा हेवा वाटायचा, पण तो कधीच बोलून दाखवायचा नाही. एका शांत रात्री 11:47 राकेशचा मृतदेह त्याच्या लिव्हिंग रूममध्ये आढळला. त्याच्या छातीत एक गोळी घुसली होती. खोलीत कोणताही संघर्षाचा पुरावा नव्हता. नाही तुटलेली वस्तू, नाही हत्यार, फक्त त्याचा मोबाईल फोन तिथं होता, ज्यावर एक अनोळखी नंबरवरून मेसेज होता, तुझं सत्य लपणार नाही. DCP अनन्या शर्मा वय 35 वर्ष, एक प्रामाणिक आणि तीक्ष्ण बुद्धीची पोलीस अधिकारी या केसची तपासणी करत होती. अनन्या स्वतः एकेकाळी पत्रकार बनायचं स्वप्न पाहायची, पण तिच्या वडिलांच्या जे पोलीस खात्यात होते त्यांच्या अकाली मृत्यूनंतर ती पोलीस खात्यात आली. तिच्यासोबत होता इन्स्पेक्टर रोहन पाटील वय 33 वर्ष, तिचा शाळेपासूनचा मित्र. रोहनला अनन्याचा कणखरपणा खूप आवडायचा, पण तो स्वतः बेफिकीर होता. त्याला वाटलं हा कदाचित एखाद्या वैयक्तिक भांडणातून झालेला खून असेल. अनन्याने अपार्टमेंट तपासला. CCTV फुटेजमध्ये रात्री 11:30 ते 12 या दरम्यान कोणीही इमारतीत आलं गेलं नव्हतं. दाराचं लॉक तुटलेलं नव्हतं आणि खिडकीही बंद होती. हत्यारही कुठे सापडलं नाही. अनन्याच्या मनात प्रश्न आला, राकेशने हत्याराला आत येऊ दिलं असावं, पण कोणावर इतका विश्वास होता? अनन्याने मेघनाची चौकशी केली. मेघनाचे डोळे पाणावले होते, पण ती शांतपणे बोलली. राकेशचे कोणतेही शत्रू नव्हते. तो सगळ्यांशी प्रेमानं वागायचा. तिने सांगितलं की ती खुनाच्या रात्री गोव्यात आपल्या मावशीकडे होती. तिच्याकडे ती गोव्यात असल्याचा पुरावा होता, हॉटेलचे रेकॉर्ड, CCTV आणि कर्मचाऱ्यांचे स्टेटमेंट्स. पण अनन्याला मेघनाच्या बोलण्यात एक विचित्र अंतर जाणवलं. ती दुःख लपवत होती की राग? अनन्या म्हणाली, मेघना, जर काही लपवत असशील तर आत्ताच सांग, मी तुला मदत करेन. मेघनाने फक्त डोकं हलवलं आणि म्हणाली, मला यातलं काहीही माहीत नाही. अनन्याने त्या अनोळखी नंबरचा माग काढला. तो एक प्रीपेड सिम होता, जो फक्त त्या मेसेजसाठी वापरला गेला आणि बंद झाला. सिम राकेशच्या कंपनीतील माजी कर्मचारी विक्रम सिंग याच्या नावावर होता. विक्रम वय 36 वर्ष, एक हुशार इंजिनियर होता, पण 2 वर्षापूर्वी राकेशने त्याच्यावर कागदपत्र चोरीचा आरोप करून त्याला कंपनीतून काढून टाकलं होतं. विक्रम आणि राकेश एकेकाळी जवळचे मित्र होते, पण त्या घटनेनंतर विक्रमने राकेशशी संपर्क तोडला. अनन्या आणि रोहन विक्रमच्या घरी गेले. तिथे फक्त एक रिकामी खोली आणि एक फोटो सापडला. राकेश आणि विक्रम दोघेही त्या फोटोमध्ये हसताना दिसत होते आणि मागे एक अंधुक आकृती ज्याचा चेहरा दिसत नव्हता. फोटोच्या मागे लिहिलं होतं, दिवाळी 2020. अनन्याने राकेशच्या फोनमधून एक ऑडिओ रेकॉर्डिंग मिळवली, जी खुनाच्या काही मिनिटं आधी रेकॉर्ड झाली होती. त्यात राकेशचा आवाज थरथरत होता, मला माफ कर, पण मी सांगू शकत नाही, ते मला जिवंत सोडणार नाहीत. अनन्याला त्या आवाजात राकेशचं दुःख आणि भीती जाणवली. ती स्वतःला आठवत होती, जेव्हा तिच्या वडिलांचा मृत्यू झाला तेव्हा ती असाच असहाय्यपणा अनुभवत होती. तिने ठरवलं की ती राकेशच्या कुटुंबाला न्याय मिळवून देणार. अनन्याने कबीरची चौकशी केली. कबीर हा राकेशपेक्षा शांत आणि अंतर्मुख होता. तो म्हणाला, राकेश माझा मोठा भाऊ होता, मी त्याच्यासाठी काहीही केलं असतं,
पण त्याने मला कधीच त्याच्या समस्यांबद्दल सांगितलं नाही. कबीरच्या बोलण्यात एक राग होता. जणू तो राकेशवर नाराज होता की त्याने त्याला विश्वासात घेतलं नाही. कबीरने सांगितलं की खुनाच्या रात्री तो दिल्लीत बिझनेस मीटिंगला होता आणि त्याच्याकडे त्याबाबतचा पुरावाही होता, हॉटेल रेकॉर्ड आणि विमान तिकीट. पण अनन्याला त्याच्या नजरेत एक लपवलेली चीड दिसली. अनन्याने मेहता इंडस्ट्रीजच्या कागदपत्रांचा अभ्यास केला. तिथे तिला एक गुप्त डील सापडली. राकेशने एका परदेशी कंपनीसोबत करार केला होता, ज्यामुळे कोट्यवधींचा गैरव्यवहार उघड होऊ शकला असता. डीलमध्ये एका मिस्टर एक्सचा उल्लेख होता, पण त्याचं खरं नाव कुठेच नव्हतं. अनन्याला वाटलं की राकेश एखाद्या मोठ्या कटात अडकला असावा. पुढच्या रात्री अनन्याला एका अनोळखी नंबरवरून मेसेज आला. सत्य हवं असेल तर बंदराजवळच्या गोदामात ये. अनन्या आणि रोहन तिथे पोहोचले. तिथे त्यांना विक्रमचा मृतदेह आढळला. त्याच्या हातात एक कागद. खरा हत्यारा मोकाट आहे. अनन्याच्या मनात राग आणि हताशा दाटली. तिला वाटलं की ती हत्याराच्या एक पाऊल मागे आहे. गोदामात एक रक्ताने माखलेला रुमाल सापडला, ज्यावर के हे अक्षर लिहिलं होतं. अनन्याने कबीरवर संशय व्यक्त केला होता, पण त्याच्याकडे दिल्लीत उपस्थित असल्याचा पुरावा होता. रोहन म्हणाला, अनन्या, तू कबीरवर विनाकारण शंका घेतेयस. तो राकेशचा भाऊ आहे. तो असं का करेल? अनन्याने राकेशची सेक्रेटरी प्रिया हिची चौकशी केली. प्रिया वय 28 वर्ष, एक मेहनती आणि निष्ठावान कर्मचारी होती. ती राकेशला खूप मानायची आणि त्याच्या मृत्यूने ती खूप दुखावली होती. तिने सांगितलं, त्यांना धमक्यांचे फोन यायचे. प्रियाने एकदा राकेशला फोनवर ओरडताना ऐकलं, मी तुम्हाला पैसे दिले आहेत, मला आता तरी सोडा. अनन्याला प्रियाच्या डोळ्यातली भीती आणि प्रेम दिसलं. प्रियाला राकेशबद्दल आदर होता आणि कदाचित थोडं प्रेमही. तपासादरम्यान अनन्याला अंजली सक्सेना भेटली, एक बेधडक पत्रकार, वय 32 वर्ष. अंजली गेल्या 3 वर्षापासून मेहता इंडस्ट्रीजच्या गुप्त डीलवर एक स्टोरी लिहित होती. ती एकेकाळी राकेशची कॉलेजमधली मैत्रीण होती. त्यांच्यात एक खास असं नातं होतं. अंजली म्हणाली, राकेशनं मला सांगितलं होतं की तो एका मोठ्या कटात अडकला आहे. त्याने मला एक डायरी पण दिली होती. मी ती सुरक्षित ठेवली आहे. अंजलीने ती डायरी अनन्याला दाखवली, ज्यात सेपरेट्स नावाच्या गुन्हेगारी टोळींचा उल्लेख होता, S1, S2 आणि S3 नावांच्या नेत्यांसह. अंजलीच्या आवाजात राकेशबद्दलचं दुःख आणि राग होता. मी त्याला सांगितलं होतं, राकेश तू सावध राहा, पण त्यानं माझं ऐकलं नाही. अनन्याने सायबर तज्ज्ञ आरव मल्होत्राची मदत घेतली. आरव हा माजी हॅकर होता, जो एका गुन्ह्यात अडकला होता, पण अनन्याने त्याला सुधारण्याची संधी दिली. आरव आणि अनन्याचं नातं प्रोफेशनल होतं, पण त्यात एक मैत्रीचा बंधही होता. आरवने राकेशच्या फोनमधील डिलीट झालेला डेटा रिकव्हर केला आणि त्यात त्या रात्रीच्या कॉलची रेकॉर्डिंग होती. राकेश, तू आम्हाला फसवलंस. उद्या सकाळपर्यंत मला पैसे हवे. आवाज एका पुरुषाचा होता. आरवने तो नंबर ट्रेस केला. तो नंबर मुंबईच्या एका पंचतारांकित हॉटेलमधून आला होता. अनन्याने मेघनाची पुन्हा चौकशी केली. मेघनाचे डोळे रागाने लाल झाले. ती ओरडली, तुला वाटतंय मी माझ्या नवऱ्याला मारला असेल? मी त्याच्यावर खूप प्रेम करायचे. पण जेव्हा अनन्याने तिच्या अनुपस्थितीचा पुरावा तपासला, तेव्हा तिच्या लक्षात आलं की मेघनाने गोव्यातील हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना पैसे देऊन खोटं स्टेटमेंट बनवून घेतलं होतं. मेघनाने सुद्धा ही गोष्ट कबूल केली की ती सेपरेटसाठी काम करत होती आणि तिने राकेशच्या डीलचा वापर करून स्वतःसाठी पैसे कमावले. पण तिने हे पण सांगितलं की मी राकेशला मारलं नाही, मला फक्त त्याला धमकावण्यासाठी सांगितलं होतं. अनन्याने मेघनाला अटक केली, पण त्या रात्री तिला मेसेज आला, मेघना एक फक्त प्यादा आहे, खरा हत्यारा तुझ्या जवळ आहे. अनन्याच्या लक्षात आलं की रोहन विचित्र वागत होता. तो तपासात टाळाटाळ करायचा आणि मेघनाचा विषय निघाला की तो चिडायचा. अनन्या आणि रोहन एकेकाळी खूप जवळचे मित्र होते. अनन्याला त्याच्यावर विश्वास होता,
पण जेव्हा तिने आरवच्या मदतीने त्याच्या बँक खात्यांचा तपास केला तेव्हा तिला कळलं की त्याच्या खात्यात कोट्यावधी रुपये जमा झाले होते. अनन्याने रोहनला समोरासमोर बोलावलं. रोहनचे डोळे रागाने आणि अपराधीपणाने भरले होते. तो म्हणाला, अनन्या, मला माफ कर. मला सेपरेट्सने फसवलं. त्यांनी कबूल केलं की त्यांनीच राकेशचा खून केला आणि मेघनाला सापळ्यात अडकवलं. पण त्याने सांगितलं की मी एकटा नव्हतो. माझ्या मागे मिस्टर एक्स आहेत. अनन्याने रोहनला अटक केली, पण त्या रात्री तो तुरुंगातून पळाला. अनन्याचा बॉस कमिशनर प्रकाशराव, वय 50 वर्ष, एक कठोर पण प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळखला जायचा. तो अनन्याला नेहमी मार्गदर्शन करायचा आणि तिच्या वडिलांचा तो मित्रही होता. पण गेल्या काही दिवसांपासून प्रकाशचं वागणं बदललं होतं. तो अनन्याला तपासात जास्त लक्ष घालू नको असं सांगायचा. अनन्याला त्यांच्यावर संशय आला, पण ती स्वतःला समजावत होती. प्रकाश सर असं कसं करू शकतात? अंजलीने अनन्याला सांगितलं की सेपरेट्सची एक गुप्त मीटिंग यॉटवर होणार आहे. अनन्या आणि अंजली तिथे गेल्या. आरवने यॉटच्या सिक्युरिटी सिस्टमला हॅक केलं. यॉटवर एक भव्य पार्टी होती जिथे संजय देशमुख, एक राजकारणी आणि लॉकअपमधून पळालेला रोहन दिसला. ते एका मिस्टर के नावाच्या व्यक्तीशी बोलत होते. अनन्याने ती मीटिंग रेकॉर्ड केली, पण अचानक यॉटवर स्फोट झाला. अनन्या आणि अंजली कसंबसं वाचल्या, पण मिस्टर के आणि रोहन तिथून पळाले. स्फोटानंतर अनन्याला अंजलीच्या वागण्यात गडबड जाणवली. तिने आरवच्या मदतीने अंजलीच्या पार्श्वभूमीचा तपास केला आणि तिला धक्का बसला. अंजली सेपरेट्सची एजंट होती. तिने राकेशला फसवलं होतं आणि अनन्याला यॉटवर मुद्दामून आणलं होतं. अनन्याने अंजलीलाही अटक केली. अंजलीने रागाने सांगितलं, तुला वाटतंय तू जिंकलीस? मिस्टर के हा यस-1 आहे आणि तो तुझा बॉस प्रकाश राव आहे. अनन्याला विश्वास बसत नव्हता की प्रकाश सेपरेट्सचा यस-1 असू शकेल. तिच्या मनात राग, दुःख आणि विश्वासघाताची भावना दाटली. तिने आरव आणि तिच्या पथकासह एक सापळा रचला. त्यांनी प्रकाशला एका बनावट डीलसाठी बंदराच्या जवळ फॅक्टरीत बोलावलं. तिथे प्रकाशने कबूल केलं की तो यस-1 आहे. त्याने राकेशच्या खुनाचा कट रचला, कारण राकेशने सेपरेट्सच्या डील उघड करण्याची धमकी दिली होती. त्याने हसत सांगितलं, तू मला पकडलंस, पण यस-0 अजून मोकाट आहे. अनन्याने प्रकाशला अटक केली आणि सेपरेट्सचं जाळं मोडलं. केस बंद झाली. मेघना, रोहन, अंजली आणि संजय यांना जेल झाली. अनन्याच्या कामाचं कौतुक झालं, पण तिच्या मनात एक शंका राहिली, यस-0 कोण आहे? एका रात्री तिच्या दारावर एक लिफाफा आला. त्यात तिचा फोटो होता आणि एक मेसेज, यस-0 तुझी वाट पाहतोय. अनन्या हसली आणि म्हणाली, हा खेळ अजून संपलेला नाही आणि मी हारायची पण नाही. हा खेळ मी संपवेन.